वेलकम टू शीतस रेसिपी। आज आपण उन्हाळ्यामध्ये सर्वांना आवडणारा आणि हवा तेव्हा कधीही करून पिता येईल असा मस्त थंडगार रसना कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी इथं मी ऑरेंज फ्लेवरचं रसनाचं पॅकेट आणलेलं आहे। याची किंमत 50 रुपये आहे। यामध्ये 30 ते 32 ग्लास रसना आरामात होतो। आता या पॅकेटमध्ये दोन असे छोटे छोटे पॅकेट आहेत। एकामध्ये लिक्विड आहे आणि दुसऱ्यामध्ये पावडर फॉर्म आहे। या मोठ्या पॅकेटवरती सर्व प्रोसेस लिहिलेली असते। आता एका बाउलमध्ये 900 ml किंवा 1 लिटर भर पाणी टाकून घ्यायचं। हे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे। त्यानंतर 5 कप यामध्ये साखर टाकून घ्यायची। त्यानंतर यामध्ये जे दोन पॅकेट आहेत ते फोडून टाकायचं। एक लिक्विड फॉर्म मधलं होतं आणि दुसरं होतं ते असं पावडर फॉर्म मध्ये होतं। हे दोन्ही पॅकेट यामध्ये ओतून घ्यायचे आणि व्यवस्थित ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे। साखर पूर्णतः आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची। साखर पूर्णतः विरघळली की गाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आणि एका बॉटलमध्ये आपल्याला हे मिश्रण भरून फ्रीज मध्ये आपण 1 ते 2 महिने छान हे रसण्याचं मिश्रण व्यवस्थित असं स्टोर करू शकतो आणि हवं तेव्हा अगदी मिनिटांमध्ये रसना बनवू शकतो। रसना बनवण्यासाठी आपण एका ग्लासमध्ये बर्फ टाकून घेतलेला आहे। त्यानंतर एक भाग हे रसण्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आणि 3 भाग यामध्ये पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं चमच्याने हलवून आपला हवा तेव्हा आपण ह्याचा रसना करून पिऊ शकतो। आपला रसना तयार झालेला आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी आणि थंडगार रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।